जयंत पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव चर्चेत, मंगळवारी होणार निर्णय। महाराष्ट्राच्या राजकारणात शनिवारी सकाळी 11:30 वाजण्याच्या सुमारास मोठी बातमी समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे। दरम्यान कोरेगावचे आमदार शशिकांत शिंदे यांचे नाव प्रदेशाध्यक्ष पदाच्या चर्चेत पुढे असून मंगळवारी पक्षाच्या महत्त्वपूर्ण बैठकीत याबाबत निर्णय होणार आहे। गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदावर पायउतार होण्याची इच्छा आमदार जयंत पाटील यांनी अनेकदा बोलून दाखवली होती। अखेर त्यांनी आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून आता पक्षाचे नवे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हे होतील अशी माहिती समोर आली आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची धुरा सोपवल्यास राज्यात निश्चितपणे सकारात्मक बदल घडवून आणू असा विश्वास आमदार शशिकांत शिंदे यांनी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला। मीडियावर आदरणीय आमचे नेते जयंत पाटील साहेबांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर चर्चा सुरू झालेल्या आहेत। अनेक नावांच्या चर्चेमध्ये माझ्या नावाची चर्चा सुरू झाली आणि ही चर्चा होत असताना खरं म्हणतं तर माझ्या नावाची चर्चा होणं मी माझं भाग्य समजतो। सातारा जिल्ह्यातल्या एका सामान्य कुटुंबातला एका कार्यकर्त्याला शरद पवार साहेबांच्या सारख्या एका नेतृत्वाच्या पक्षाचं मला काम करण्याची संधी आणि त्या ठिकाणी मिळते, मी माझं भाग्य समजेन। यशवंतराव चव्हाणांच्या भूमीमध्ये परत एकदा अशा प्रकारचं काम करण्याची संधी देणारा एक कार्यकर्ता पवार साहेबांना त्या ठिकाणी जर मिळाली, पवार साहेबांनी दिली तर मी माझं भाग्य समजेल। मला वाटतं की येणाऱ्या काळामध्ये जर संधी मिळाल्यानंतर पक्षवाढीच्या संदर्भामध्ये प्रयत्न करणं एक आव्हान असणार आहे। तुम्ही कशा पद्धतीने नेतृत्व करता, मी जिल्ह्याचा अध्यक्ष पण होतो, मी कामगार संघटनेमध्ये काम करतो, चळवळीचा कार्यकर्ता आहे, आक्रमक आहे, आंदोलनं करतो आणि परिणामाचा मी कधी विचार करत नाही। त्यामुळे मला वाटतं की हे संमिश्र रसायन घेऊन साताऱ्याचा पुत्र महाराष्ट्रामध्ये काय करू शकतो हे दाखवण्याचा मी प्रयत्न 100% करेल। मला वाटतं की संधी मिळाली तर मी सातारकरांना पहिलं आवाहन करेल की संधी मिळालेल्या आपल्या माणसाला सर्वांनी प्रेम द्या। येणाऱ्या काळामध्ये पुढे काम करण्याच्या संदर्भातला निर्णय निश्चितपणाने घेऊ। आव्हानं बरीच आहेत, खरं म्हटलं तर हे सध्या सत्तेत नसताना पद घेणं एक आव्हान असतं आणि ते पद मिळालंच मला तर मला वाटतं की ते आव्हान स्वीकारत असताना सध्या असलेल्या महायुतीमधला बेबनाव आणि महायुतीच्या असलेल्या कारभारावर आत्ता काल 57,000 कोटीची सप्लिमेंटरी बजेट, मी आता 30 वर्षे ह्या सभागृहामध्ये काम करतोय, रेग्युलर एक सभागृहातली मला माहिती आहे। 57,000 कोटीची बजेट करताना दुसऱ्या पण काही प्रस्ताव आमच्याकडे आले, त्यामध्ये 89,000 कोटी 80,000 कोटी अशा प्रकारचे प्रस्ताव आले। पण त्यात आम्ही शोधत होतो ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांसाठी काय केलं, तर त्यामध्ये ओला दुष्काळसुद्धा ही सरकार जाहीर करू शकत नाही। शेतकरी अडचणीत आहे, युवक वर्ग बेरोजगार आहे। आता काल सांगितलं आम्ही आता विरोधी पक्षाने आम्ही काल प्रस्ताव ठेवलेला आहे शासकीय भरतीचा, त्याच्यावर त्यांनी सांगितलं आता 75,000 लोकांना आम्ही लगेच नोकऱ्या देतात। आता हे ऐकून आम्हीच आता हे झालेलो आहोत। हे काही विषय जे आहेत ते भावनिक आहेत, महाराष्ट्राच्या हिताच्या स्वाभिमानाचे पण काही विषय आहेत। ज्या वेळेला महाराष्ट्रावर आक्रमण करण्याचा प्रयत्न होतो त्या सुद्धा निश्चितपणाने त्या संदर्भामध्ये आक्रमकतेने महाराष्ट्र उभा करण्याचा प्रयत्न करणं मला वाटतं ही काळाची गरज आहे। महाराष्ट्रातून मुंबई तोडणार का असा प्रश्न होतो। मला वाटतं की हळूहळू मुंबईला महाराष्ट्रातून वेगळी करण्याचा एक प्लॅनिंग सुरू आहे आणि ते प्लॅनिंग करताना आम्हाला ते जागृततेने महाराष्ट्राचा स्वाभिमान ठेवण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे। अनेक प्रश्न आहेत, मला वाटतं येणाऱ्या पक्षवाढीच्या संदर्भातून ह्या सर्व प्रश्नाला गती देऊन नेतृत्व करणं हे आव्हान असेल आणि त्या आव्हानामध्ये यशस्वी झालो तर मला वाटतं की चांगलं होईल। अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेणार सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची माहिती। राज्यातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करून या संदर्भात लवकरच केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याबरोबर संयुक्त बैठक घेण्यात येईल अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली। विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये अनेक सदस्यांनी राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या दुर्दैवी अपघातात प्रवाशांचा मृत्यू प्रकरणी लक्षवेधी सूचना मांडली होती। त्या अनुषंगाने मंत्री भोसले यांनी शनिवारी सकाळी 9:30 वाजता पत्रकारांना माहिती दिली। रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रोड सेल्फी असिस्ट आधुनिक तंत्रज्ञानाधारित
प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे। या प्रणालीद्वारे रस्त्यावरील विविध धोकादायक ठिकाणांची प्रत्यक्ष छायाचित्रांसह नोंद घेतली जात आहे। राज्यात प्रत्येक जिल्ह्यासाठी जिल्हा रस्ता सुरक्षा समिती गठीत करण्यात आली असून यामध्ये तांत्रिक अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे। महामार्गावरील अपघात प्रवण ठिकाणांवर तांत्रिक सुधारणा, संकेत चिन्हे, गती नियंत्रण यंत्रणा, वळणावरील संरक्षक उपाययोजना सारख्या आवश्यक पायाभूत सुधारणा करण्यात येणार असल्याचे मंत्री भोसले यांनी सांगितले। रेल्वे मार्ग दुहेरीकरणामध्ये गोडसेवाडीतील शेतकरी आणि ग्रामस्थांवर रेल्वे प्रशासनाचा अन्याय, रेल रोकोचा दिला इशारा। पुणे मिरज रेल्वे मार्गाचे कोरेगाव तालुक्यात कोरेगाव ते कराड दरम्यान दुहेरीकरण आणि विद्युतीकरणाचे काम सुरू आहे। यामध्ये रेल्वे प्रशासन आणि ठेकेदारांकडून गोडसेवाडी गावातील ग्रामस्थांसह शेतकऱ्यांवर अन्याय केला जात आहे। ऐन पावसाळ्यात रस्ता आणि भुयारी मार्गाची पूर्णपणे वाट लागली असून विद्यार्थ्यांना शाळेत घेऊन जाणारी एसटी बस सेवा बंद पडली आहे। रेल्वे प्रशासनाने येत्या 4 ते 5 दिवसात सेवा रस्त्यासह कॉन्क्रीट रस्ता तयार करून न दिल्यास रेल रोको आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी दिला आहे। शनिवारी दुपारी 12:30 वाजण्याच्या सुमारास श्रीरंग गोडसे यांच्यासह विवेक शिर्के, नितीन गोडसे, दीपक गोडसे, लक्ष्मण लवळे, नेताजी गोडसे, चंद्रकांत गोडसे, विठ्ठल गोडसे, लक्ष्मण गोडसे, सतीश गोडसे, नाना शिर्के, कोंडीराम चव्हाण, मानसिंगबुवा गोडसे, सुरेश फडतरे, मनोज गोडसे, सदाशिव गोडसे, शिवाजी बर्गे, वैभव गोडसे यांच्यासह ग्रामस्थ व शेतकऱ्यांनी स्थानिक पत्रकारांना प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन वस्तुस्थिती निदर्शनास आणून दिली आणि रेल्वे प्रशासनाने केलेल्या अन्यायाचा पाडाच वाचला। मी श्रीरंग धनाजी गोडसे, गोडसेवाडी, तालुका कोरेगाव, जिल्हा सातारा। रेल्वे भूसंपादनाच्या विषयी चर्चा। रेल्वे भूसंपादनाला कमीत कमी 18 साली रेल्वेचं आक्वेशन झाले। रेल्वेचं आक्वेशनापूर्वी आक्वेशन करीत असताना रेल्वे प्रशासनानं आम्हाला जी माहिती दिली होती त्यावेळी की काय नाही, रेल्वेचे आक्वेशन करून शनी त्यामध्ये 4 मीटरचा रस्ता तुम्हाला बनवून देण्यात येईल म्हणून शनी, परंतु त्या पद्धतीवर काय कामकाज काय होत नाही। आज रोजी गावाची अशी परिस्थिती होऊन बसली आहे की गावात जाण्या येण्याचा सुद्धा मार्ग संपूर्ण बंद आहे। गाव दोन टप्प्यात विभागलं गेलेलं आहे। गावची अर्धी शेतजमीन पूर्वे बाजूला आहे, रेल्वेच्या पूर्वेला आहे, आणि अर्धी जमीन रेल्वेच्या पश्चिम बाजूला आहे। परिस्थिती आज रोजी अशी आहे की गावातील लोकांना अक्षरशः रोडातून येणे जाणे करावं लागत आहे। तरी ह्या प्रशासनाला किंवा महसूल खात्याला वारंवार पत्रव्यवहार करून त्यांनी आमच्याशी आमचं काहीही म्हणणं ऐकून घेतलेलं नाही। तेव्हा आज रोजीपासून आम्ही रेल्वेचं काम बंद करून त्यांनी आम्ही आज रोजी रेल्वेला असा इशारा देतो की जर का हे काम जर पूर्ण नाही केलं तर आम्ही रेल रोको करण्याचा इशारा देत आहे, एवढं बोलतो। माझे नाव विवेक शिर्के, मोजे गोडसेवाडीतील रहिवासी। आमच्या ज्यावेळेस भूसंपादन झालं गोडसेवाडी गावाचं, त्यावेळी रेल्वे प्रशासन आणि महसूल विभाग यांच्याशी संगनमताने की आम्हाला सर्व्हिस रोड, त्याच्यानंतर ज्या काही मूलभूत आहेत गोष्टी रेल्वेच्या बाजूने फिनिशिंग, गाव जवळ असल्यामुळे गावाच्या बाजूला फिनिशिंग हवं असं देतो म्हटले। त्याच्यानंतर आता वस्तुस्थिती अशी आहे, त्यापैकी एकही आमचं कंप्लीट केलेलं नाही मूलभूत गोष्ट। त्याच्यामुळे गावचे आता मुख्य रस्ता दोन्ही बंद झालेले आहेत, वयस्कर लोक आहेत, त्याच्यानंतर आता शाळेत जाणाऱ्या मुलं देखील आहेत, त्यामुळे आता येणारी बससुद्धा बंद झाली गावाला येणारी। त्याच्यामुळे याच्यावरूनच समजून जावा की गावाची पूर्ण मुख्य रहदारी किंवा सगळं ठप्प झालं, शेती, वाहतूक या सगळ्याच गोष्टी बंद झाल्या। आणि आता वस्तुस्थिती अशी आहे की रुळावरून लोकांना ये जा करावी लागेल, त्यामध्ये मनुष्य आणि असे बरेचसे आमच्या गावातली झालेले आहे। त्याच्यानंतर आता जे रेल्वे रुळाचं काम चालू आहे त्याच्यामध्ये आता त्यांनी 2-3 ब्रिज झाले, त्याच्यानंतर जे ब्रिज झाले त्यातसुद्धा बाजूने नाला वगैरे काय काढलेलं नाही, पाण्याची काय सोय केलेली नाही आहे त्यांनी। त्याच्यानंतर पाऊस जर पडला तर भरपूर म्हणजे रस्ता बंदच होते, तिथून काय जाण्या येण्याचं काय वस्तुस्थितीच राहिलेली नाही आहे तिथं। त्याच्यानंतर आता रस्ता हे झाल्यामुळं कॅनॉलपासून आम्हाला इकडे वरती सर्व्हिस रोड आहे रेल्वेच्या ह्याच्यापर्यंत, तो सुद्धा बंद झाला। आम्ही वारंवार पत्रव्यवहार केला महसूल विभागाशी, रेल्वे प्रशासनाशी, पण काही आम्हाला त्याचं ठोस आम्हाला आश्वासन वगैरे काही मिळालेलं नाही। त्यामुळे आमच्या गावानं ठरवले जर काय आमच्या जर ह्या गोष्टी कंप्लीट नाही झाल्या तर मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं जाईल आणि रेल्वे प्रशासन आणि महसूल विभागाला खडखडून जागं केलं जाईल। त्याच्यामुळं त्यांनी दक्षता घ्यावी। आता असं काय नाही झालं तर मग रेल रोको वगैरे असे आंदोलन आम्हाला करावं लागेल मोठ्या प्रमाणात, त्याच्यामुळे काहीतरी आमच्या गावासाठी मार्ग निघेल।
कराड शहर पोलीस गुन्हे प्रकटीकरण शाखेची धडक कारवाई. घरफोडीचा गुन्हा अवघ्या 24 तासात उघड. दोघांना अटक करत सोन्याचे दागिने केले जप्त. कराड शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या सोमवार पेठेत झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्याची उकल शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने अवघ्या 24 तासात केली. या प्रकरणी 2 जणांना अटक करून 9.5 तोळे वजनाचे सोन्याचे दागिने हस्तगत केले आहेत. कराड शहर पोलीस ठाण्यातून शनिवारी सकाळी 10:30 वाजता या संदर्भात अधिकृत माहिती देण्यात आली. पोलीस अधीक्षक तुषार दोशी, अप्पर अधीक्षक श्रीमती वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल ठाकूर आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू तहसीलदार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व गुन्हे प्रकटीकरण शाखा पथकाने कारवाई केली आहे. सोमवार येथे यांच्या राहत्या घरातून पेटीत ठेवलेले सोन्याचे दागिने चोरीस गेलेले होते. कराड शहर पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा दाखल झाल्यानंतर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अशोक भापकर व त्यांच्या पथकाने गुन्ह्याचा तपास सुरू केला होता. तांत्रिक विश्लेषण व गोपनीय बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार गुन्ह्यामधील संशयित श्रेयश गणेश शिंदे वय 22 वर्ष राहणार सोमवारपेठ व अर्श शाही सुतार वय 21 वर्ष राहणार शास्त्रीनगर मलकापूर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडे कौशल्यपूर्व तपास करण्यात आल्यानंतर त्यांनी घरफोडीची कबुली दिली. त्यानंतर त्यांना रीतसर अटक करण्यात आली. चोरीस गेलेले 5,70,000 रुपयांचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. मसवड पोलिसांची धडाकेबाज कारवाई. वरकुटे येथील जुगार अड्ड्यावर छापा. 7 आरोपी अटकेत. 2.25 लाखांचा मुद्देमाल जप्त. मसवड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी पथकासह धडाकेबाज कारवाई करत वरकुटे येथील अवैध जुगार अड्ड्यांवर छापा टाकून मोठी कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी सुमारे 1,72,290 रुपयांचा मुद्देमाल जप्त करत 7 आरोपींना अटक केली आहे. मसवड पोलीस ठाण्यातून शनिवारी दुपारी 12:30 वाजता पत्रकारांना माहिती दिली. वाकी वरकुटे गावातील लक्ष्मी मंदिराच्या आडोशाला काही लोक 3 पत्ती पत्त्यावर पैशांची पैज लावून जुगार खेळत असल्याचे समजल्यानंतर तात्काळ हालचाल करत सहाय्यक पोलीस निरीक्षक अक्षय सोनवणे यांनी त्यांच्या पथकासह छापा मारत 7 आरोपींना रंगेहात ताब्यात घेतले आहे. धनाजी रामचंद्र खोके, सत्यवान रामहरी चव्हाण, गणेश भास्कर चव्हाण, सुनील दत्तात्रय माने, भास्कर भानुदास चव्हाण, दादा भानुदास चव्हाण आणि सूरज जगन्नाथ लोखंडे सर्व राहणार बनवस्ती वरकुटे तालुका मान यांच्या विरोधात या प्रकरणी महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक अधिनियम 12 नुसार मसवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.